श्री संत निवृत्तीनाथ यात्रा दरवर्षी पौष वैद्य एकादशीला भरत असते. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पौष वारीनिमित्त लाखो वारकरी भाविक संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीवर डोके टेकवून कृतार्थ होत असतात. जवळपास 500 पेक्षा जास्त दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाल्या आहेत. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वर शहरात हरिनामाचा गजर होताना बघायला मिळत आहे. पौषवारीनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होताना दिसून येते. दरवर्षी हा सोहळा मोठ्या स्वरूपात त्र्यंबक शहरामध्ये पार पडत असतो. यासाठी राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून लाखोंच्या संख्येने वारकरी पायी दिंडीसोबत चालत या ठिकाणी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज तसेच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग यांच्या दर्शनासाठी घेत असतात. त्र्यंबक नगर परिषदेमार्फत दरवर्षी अशाच प्रकारे नियोजन करत असते. यामध्ये जो वारकरी आपल्या शहरातील तो या ठिकाणावरून आनंदी भावनेने परत जावा अशा प्रकारे नियोजन केलेले असते. यावर्षी देखील 23 प्रकारची कामं हाती घेण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे मोठे सहकार्य लाभले असल्याची माहिती त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर श्रिया देवचक्के यांनी दिली. सार्वजनिक शौचालय मनोरंजनाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली. संत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे राज्यातून म्हणा देशभरातून म्हणा लाखो भाविक उपस्थित झाले आहेत. तर आपण जाणून घेऊया की त्यांच्या नागरिकांचं नियोजन कसं करण्यात आले. नमस्कार, मी डॉक्टर श्रिया देवचक्के, मुख्याधिकारी तथा प्रशासक त्र्यंबक नगर परिषद त्र्यंबक. सर्वांना सर्वप्रथम संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पौषवारीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला माहीतच आहे की दरवर्षी हा सोहळा मोठ्या स्वरूपात त्र्यंबक शहरामध्ये पार पडतो. यासाठी आपल्या राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून लाखोंच्या संख्येने वारकरी पायी दिंडीसोबत चालत या ठिकाणी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज तसंच श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग यांच्या दर्शनासाठी येतात. त्र्यंबक नगर परिषदेमार्फत दरवर्षी आपण याचं सर्व प्रकारे नियोजन करतो. यामध्ये जो वारकरी आपल्या शहरात येतो तो या ठिकाणाहून आनंदी भावनेने इथून परत जावा अशा प्रकारे सर्व नियोजन केलेलं असतं. यामध्ये त्र्यंबक नगर परिषदेने यावर्षी देखील 23 प्रकारची कामं हाती घेतली आहेत आणि यामध्ये आपल्याला माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचं खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे. या सर्व कामकाजामध्ये आपण रस्ते, त्याचप्रमाणे स्वच्छता, विद्युत आणि या सर्व भाविकांसाठी की जे साधारणतः आपल्याला जी रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये 650 पर्यंत दिंड्या कालपर्यंत आलेल्या आहेत. आज त्यांची संख्या नक्कीच वाढलेली आहे. तर या सर्वांसाठी पिण्याच्या पाण्याची, वापरण्याच्या पाण्याची सोय, त्याचप्रमाणे दिंड्या ज्या ठिकाणी उतरलेल्या असतील त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची तात्पुरती सोय, त्याचप्रमाणे सर्व स्वच्छता या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या मनोरंजनासाठी देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या सर्वांचं दर्शन एकदम व्यवस्थित कसं होईल यासाठी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदिरामध्ये सुद्धा मागील वर्षीपासून सर्व सोयी सुविधा नगर परिषदेमार्फत शासनाच्या मंजुरीने आपण देत आहोत. यावर्षी देखील आपण त्या सर्व सुखसोयी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि यामध्ये त्र्यंबक शहरातील सर्व नागरिकांनी त्याचप्रमाणे सर्व वारकऱ्यांनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ देवस्थान ट्रस्टच्या सर्वांनी, श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग देवस्थान ट्रस्टच्या सर्वांनी सहकार्य केलं. त्याचप्रमाणे ज्ञात अज्ञातांनी सर्वांनीच खूप मोठं सहकार्य केलं. त्याबाबत त्र्यंबक नगर परिषद यामध्ये सर्वांची ऋणी असेल. त्याचप्रमाणे प्रांत, तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांची देखील खूप आभारी असेल. मॅम, तुम्ही जे नियोजन केलं किंवा तुमच्या टीमनी जे नियोजन केलं ते खरोखरच नागरिकांसाठी लाभदायी आहे. त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे मी तुमचे आभार मानते. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर.